नमस्कार. जळगाव महानगरपालिकेअंतर्गत जवळपास 86 पदांकरता नवीन ऑफलाईन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. चला तर या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया. तर एकूण पदे आहेत 86 आणि यामध्ये पहिलं पद आहे शैक्षणिक पात्रता आणि पदे. यामध्ये पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता बांधकाम. याकरता एकूण 10 पदे आहेत आणि शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी तसेच मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आणि वेतन आहे 22,000 रुपये. त्यानंतर दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा. या अंतर्गत एकूण 3 पदे आहेत आणि यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. त्यामध्ये 22,000 रुपये इतकं वेतन आहे. त्यानंतर तिसरं पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत. याकरता एकूण 4 पदे आहेत आणि शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि मराठी भाषेसह शालांत म्हणजेच 10वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि 22,000 इतका वेतन असणार आहे. त्याचबरोबर चौथं पद आहे रचना सहाय्यक. यामध्ये एकूण 4 पदे आहेत. त्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुविशारद पदवी म्हणजे BArch पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी BE सिव्हिल BTech सिव्हिल शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामध्ये 22,000 रुपये इतकं वेतन असणार आहे. त्याचबरोबर पुढचं पद आहे आरेखक. याकरता 2 पदे आहेत. यामध्ये शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक कोर्स उत्तीर्ण असावा. त्यानंतर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 1 वर्षाचे NCVT कोर्स उत्तीर्ण आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा HSC परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि वेतन आहे 22,000 रुपये. त्यानंतर अग्निशमन फायरमन. याकरता 15 पदे आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत 10वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 6 महिन्याचा कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यामध्ये 21,000 रुपये याकरता वेतन आहे. त्यानंतर वीजतंत्री. याकरता 6 जागा आहेत. यामध्ये शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था वीजतंत्री कोर्स उत्तीर्ण आवश्यक आहे. तर यानंतर पुढचं पद आहे वीजतंत्री. याकरता 6 पदे आहेत. यामध्ये शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा वीजतंत्री कोर्स उत्तीर्ण आवश्यक आहे. त्याचबरोबर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 1 वर्षाचा NCVT कोर्स उत्तीर्ण असावा. त्यानंतर MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेतन 21,000 रुपये इतके आहे. त्यानंतर वायरमन. या पदाकरता 12 पदे आहेत. यामध्ये शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा तारतंत्री कोर्स उत्तीर्ण आवश्यक किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा 1 वर्षाचा NCVT ITI कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि वेतनमान आहे 21,000 रुपये. त्यानंतर 9वं पद आहे आरोग्य निरीक्षक. 10 पदे आहेत. यामध्ये महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्थेतून स्वच्छता निरीक्षक कोर्स उत्तीर्ण आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि MSCIT देखील असणे आवश्यक आहे आणि त्यानुसार इथे वेतन आहे 21,000 रुपये. याचप्रमाणे 10वं पद आहे टायपिस्ट किंवा संगणक चालक. 20 पदे आहेत. यामध्ये मराठी टंकलेखन किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन किमान 40 शब्द प्रति मिनिट वयोमर्यादेचे वेगमर्यादेचे प्रमाणपत्र व संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केले असावे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची 12वीची परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवार त्यानंतर MSCIT देखील उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि वेतन 21,000 रुपये इतकं असणार आहे. तर अशा प्रकारे एकूण 86 पदांकरता कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरती प्रक्रिया सुरू झाली असून वयोमर्यादा किमान वयोमर्यादा सर्व प्रवर्गाकरता 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गाकरता 38 वर्षे आणि राखीव प्रवर्गाकरता 44 वर्ष इतका देण्यात आला आहे आणि त्यानंतर अर्ज स्वीकारण्याचा कालावधी येथे देण्यात आला आहे. तुम्ही पाहू शकता की येथे अर्ज स्वीकारण्याकरता इथे पत्ता देखील दिलेला आहे. अस्थापना विभाग प्रशासकीय इमारत 10वा मजला सरदार वल्लभभाई पटेल टॉवर महात्मा गांधी रोड नेहरू चौक जळगाव. तर यामध्ये अर्ज स्वीकारण्याची सुरुवात दिनांक 3 ऑक्टोबरपासून ते 20 ऑक्टोबरपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला पत्राने किंवा पोस्टाने किंवा समक्ष देखील अर्ज सादर करता येतील. तर वेळ
10 ते संध्याकाळी 5:30पर्यंत अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत. तर लक्षात घ्या 20/10 म्हणजेच 20 ऑक्टोबर संध्याकाळी 5:30 नंतर कुठलेही अर्ज विचार घेतले जाणार नाही. भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने असल्याने ईमेलद्वारे देखील प्राप्त अर्जाचा विचार केले जाणार नाही. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे आहेत त्या अर्जासोबत जोडण्यासाठी त्यामध्ये पाहू शकता की शैक्षणिक गुणपत्र, प्रमाणपत्र, सेल्फ अटेस्टेड कॉपीज, त्यानंतर वयाचा पुरावा, यासाठी जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वी बोर्ड सर्टिफिकेटच्या साक्षांकित सत्यप्रती, त्यानंतर रहिवासी पुरावा, यासाठी आधार कार्ड, सेल्फ अटेस्टेड कॉपीज लागणार आहे, अनुभव दाखल्याच्या साक्षांकित सत्यप्रत, त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र, साक्षांकित सत्यप्रत आणि उमेदवाराचा नजीकच्या काळातील 2 रंगीत फोटो लागणार आहेत. आणि यामध्ये स्वयंमूल्यांकन गुणतालिका देखील देण्यात आलेला आहे. यामध्ये किमान शैक्षणिक पात्रता असेल तर 50 गुण, अनुभव 10 गुण, स्थानिक रहिवासी असेल तर 10 गुण, अतिरिक्त शैक्षणिक अर्हता असेल तर 10 गुण आणि मौखिक चाचणी 20 गुण, असे 100 गुणांची परीक्षा असणार आहे. तर लक्षात घ्या सदरची संपूर्ण माहिती, पदांचा शैक्षणिक प्रत्येक गुणानुसार जो भार आहे तो येथे देण्यात आलेला आहे, तो मी पाहू शकता. आणि अनुभवानुसार देखील किती असेल, 5 वर्ष असेल, 3 वर्ष असेल किंवा 1 वर्ष असेल, त्यानुसार गुणांचा तपशील येथे देण्यात आलेला आहे. येथे टक्केवारीनुसार गुण पाहू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे. आणि मौखिक परीक्षा जी असणार आहे ती 20 गुणांची असणार आहे. आणि मौखिक चाचणी वेळापत्रक, कार्यक्रम, अर्ज सादर केलेल्या अंतिम दिनांकापासून म्हणजेच 20 ऑक्टोबरपासून 7 दिवसांच्या आत संकेतस्थळावरती म्हणजेच आपल्या चॅनलवरती देखील अपडेट दिली जाईल. त्यानंतर मौखिक चाचणीत कर्मचारी निवड समितीच्या सर्व सदस्यांनी दिलेल्या गुणांची सरासरी काढून उमेदवारास गुण देण्यात येतील. म्हणजेच इथे मौखिक म्हणजे तोंडी परीक्षा होणार आहे. यामध्ये विज्ञान, दृष्टिकोन, शारीरिक क्षमता आणि कर्तव्यनिष्ठा आणि आज्ञाधारकपणा इत्यादी घटकांची तपासणी या चाचणीच्या माध्यमातून केली जाणार आहे. तर अशा प्रकारे इथे नियम व अटी वाचून घ्यायच्या आहेत. आणि त्याचबरोबर या सहच्या भरती प्रक्रियेकरता जो विहित नमुन्यात अर्ज आहे तो देखील येथे देण्यात आला आहे. अशा प्रकारे अर्ज आहे. तर अर्जामध्ये तुम्हाला सर्वप्रथम येथे फोटो चिकटवायचा आहे. तुम्ही पाहू शकता की चौकटीमध्ये तुम्हाला फोटो चिकटवायचा आहे. त्यानंतर अर्ज कोणत्या पदासाठी केला आहात त्यामध्ये तुम्हाला इथे पदाचं नाव लिहायचं आहे. सर्वप्रथम याची प्रिंट काढायची आहे. त्यानंतर उमेदवाराचं नाव, संपूर्ण नाव, यामध्ये आडनाव, स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव सर्वप्रथम तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं आहे आणि इंग्रजीमध्ये कॅपिटल लिपीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा पत्ता पिनकोड सहित टाईप करायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर जन्मतारीख, महिना, वर्ष आणि तारीख अशा प्रकारे टाईप करायचे आहे. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे वय, त्यामध्ये तारीख, महिना आणि वर्ष यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी आणि त्यानंतर प्रवर्ग अशी संपूर्ण माहिती यामध्ये लिहायची आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्थामध्ये उत्तीर्ण केले परीक्षा, विद्यापीठाचे नाव, त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे वर्ष आणि टक्केवारी आणि श्रेणी अशी संपूर्ण माहिती तुम्हाला येथे लिहायची आहे. त्यानंतर तर आपणाविरुद्ध कुठला फौजदारी खटला झालेला आहे का, होय किंवा नाही असा इथे स्टेटस लिहायचा आहे. त्यानंतर अर्जासोबत खाली सत्यप्रती तुम्हाला जोडायची आहे. यामध्ये शैक्षणिक अर्थ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, SSC बोर्ड सर्टिफिकेट, रहिवासी पुराव्याकरता आधार कार्ड, अनुभवाचा दाखला, शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळे इत्यादीकडील, त्यानंतर जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र आणि अर्जदार विवाहित असल्यास लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, त्यानंतर अनुभव दाखल्यांचे साक्षांकित प्रत जोडायचे आहे. आणि अनुभवाचा तपशील देखील येथे काम केल्याचं कार्यालयाचं नाव, पत्ता, धारण केले पद आणि कालावधी इतका अनुभवाचा तपशील येथे टाईप करायचा आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी जे आहे ते तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. यामध्ये भारतीय, अभारतीय, त्यानंतर अर्जदार विवाहित आहे का आणि त्यानंतर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का आणि स्वयंमूल्यांकन देखील येथे देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे स्वयंमूल्यांकन यासाठी तुम्हाला किमान कमाल विहित जे गुण आहेत आणि प्राप्त गुण आहेत तर यासाठी तुम्हाला संपूर्ण PDF फाईल पाहावी लागेल आणि त्यानंतरच तुम्ही स्वयंमूल्यांकन करू शकाल. स्वयंमूल्यांकन करून झाल्यानंतर संपूर्ण डिक्लेरेशन बॉक्स वाचून घ्यायचा आहे, अर्जाची नाव आणि सही करायची आहे आणि संपूर्ण येथे छोटे कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देखील देण्यात आलं आहे, त्यामुळे ते देखील तुम्ही जोडू शकता. त्यानंतर अर्जाची पोच पावती देखील आहे, ही देखील तुम्हाला प्रिंट काढून सोबत न्यायची आहे. तर अशा प्रकारे हा अर्ज देखील तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि प्रिंट काढायचा आहे. तर अशा प्रकारे जळगाव महानगरपालिकेअंतर्गत कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जी 80पेक्षा अधिक पदांकरता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहिली. तर ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा. ऑनलाईन फॉर्म, नोकरी अपडेट्स या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.